आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, गांधी चौकात सभास्थळाची पाहणी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या कावड यात्रेनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे। याही वर्षीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। त्यांच्या उपस्थितीनिमित्त गांधी चौकात एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेसाठी गांधी चौक हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून तिथे 60 बाय 40 फूट लांबीचा आणि 25 फूट उंचीचा भव्य सभामंडप उभारण्यात येणार आहे। या सभामंडपाच्या उभारणीसाठी तसेच सभेच्या तयारीसाठी परिसराची पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह श्रीराम बांगर, ॲडव्होकेट साकळे साहेब, शिखरे साहेब, सुभाषराव बांगर, माजी नगरसेवक गणेश बांगर, धनु पाटील, आजू नागरे, चेतन नागरे, गोपाल बांगर, सोनू आदी शिवसैनिक उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी कावड यात्राचं नियोजन असतं। त्या अनुषंगाने या ठिकाणी आज गांधी चौक या ठिकाणी सभेचं ठिकाण आम्ही निश्चित केलेलं आहे। 60 फूट लांब आणि 25 फूट उंची या ठिकाणी स्टेज राहणार आहे आणि संपूर्ण परिसर हा सर्व भगवामय होणार आहे। या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे सर्व शिवभक्तांना, शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। याचं संपूर्ण नियोजन आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट मनीषजी साकळे साहेब हे पाहत असतात। 4 तारखेला 50,000 तर टी शर्ट आहेत, म्हणजे 30च्या खालचे शिवभक्त त्या ठिकाणी टी शर्ट वर राहतील। बाकीचे जे काही कार्यकर्ते आहेत, वयस्कर असतील, हे मला तरी असं वाटतं की 1 लाखाच्या वर या ठिकाणी शिवसैनिक, शिवभक्त उपस्थित राहतील। कावड यात्रा चिंचाळेश्वर महादेव मंदिर कळमनुरी ते ओम कयादू अमृतधारा महादेव हिंगोली या ठिकाणी पर्यंत येणार आहे।